ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 15/5/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुमच्यामध्ये थोडा सुद्धा घमंड येता कामा नये. तुमचा स्वभाव एकदम बाबांच्या सारखा ट्रान्सपरंट आणि इझी म्हणजे सरळ असला पाहिजे. तुमचा स्वभाव एकदम सफाई सारखा असला पाहिजे. बाबा सांगतात की बुद्धीमध्ये ज्ञान असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचा रेंचक मात्र सुद्धा अभिमान नको. पुढे बाबा विचारतात प्रश्नामध्ये की मुलांनो, सर्व्हिस करताना काही मुलांची बुद्धी एकदम बेबीच्या बुद्धीपेक्षाही बेबी असते. म्हणजे जसे लहान मुलं असतात त्या लहान मुलांपेक्षाही काही मुलं लहान होऊन जातात. तर ते कसे? तर आज बाबा सांगतात की काही मुलं सर्व्हिस करत असतात, परंतु काही मुलं सर्व्हिस करता करता ज्ञान दुसऱ्यांना सांगतात, परंतु ते स्वतःमध्ये अंमलात आणत नाही. बाबांची आठवण बिलकुल करत नाही. बाबांची आठवण पूर्णतया विसरून गेलेले असतात. त्यांना बाबा सांगतात बेबी पेक्षाही बेबी बुद्धी, म्हणजे लहान मुलांपेक्षाही लहान मुलं. बाबा सांगतात तुम्ही योगामध्ये फार कच्चे आहात. तुम्हाला तर प्रिन्सेस बनायचं आहे, राजकुमारी आणि राजकुमार बनायचं आहे. तर मग तुम्ही बाबांची आठवण विसरू कसे शकता? आता बाबा सांगतात जर तुम्ही बाबांची आठवण विसरलात तर तुम्ही बाबांकडनं वरसा कसा घेऊ शकता? म्हणून आज बाबा सांगतात की कोणतंही कर्म तुम्ही हाताने भले करा, परंतु बुद्धीने बाबांची आठवण करा. हे अवघड आहे का? नाही. बाबा म्हणतात हात कारडे देले आरडे. तुम्ही हात पायाने कर्म करत राहा, परंतु मनाने, दिलाने, अंतःकरणाने बाबांची तुम्ही आठवण करत राहा. बाबा सांगतात हे शिक्षण ह्या एक संगमेगावरच मिळतं. तुम्हाला पूर्ण कल्पामध्ये हे शिक्षण कधीही मिळत नाही. जसं कालच्या मुरलीमध्ये सुद्धा बाबांनी हीच आठवण करून दिली होती आणि आजही बाबा आठवण करून देत असतात. पण बाबा म्हणतात ज्ञानामध्ये तुम्ही प्रवीण आहात, योगामध्ये तुम्ही कच्चे आहात. म्हणून तुमच्या बुद्धीचा तुम्हाला कुठेही घमंड येता कामा नये. कारण ह्या गोष्टीमुळे आपण कुठेतरी बाबांच्या ज्ञानाची डिससर्व्हिस करत असतो. बाबा म्हणतात जितकं तुम्ही बाबांची आठवण कराल तेवढी तुमच्या बुद्धीला धार येईल आणि तुम्ही सरळ स्वभावाने कुणालाही सांगितलं तर ते ज्ञान त्याच्या बुद्धीला पटेल. जर तुम्ही बाबांची आठवण केली नाही आणि फक्त ज्ञान सांगत राहिलात तर ते दुसऱ्याच्या फक्त कानापर्यंत जाईल, हृदयामध्ये ते उतरणार नाही आणि ती आत्मा बाबांच्या वर्षाची अधिकारी बनणार नाही. किंवा बाबा सांगतात की तुम्ही ते सांगाल परंतु ते त्याला पचणार नाही, रुचणार नाही. मग तो धारणायुक्त आत्मा किंवा वारीस आत्मा हा कोण बनू शकतो? तर जेव्हा जो सांगणारा पूर्ण धारणायुक्त असू शकतो किंवा त्याच्या बुद्धीमध्ये ते ज्ञान पूर्ण धारण असेल तरच त्याला तो तीर लागू शकतो. बाबाने खूप सेंटरचं उदाहरण दिलेलं आहे, खूप घरांमधलं उदाहरण दिलेलं आहे. बाबांकडे येणारा एक एक बच्चा असा वारीस बनला पाहिजे. बाबा सांगतात तो अनेकांना आपल्या समान बनू शकला पाहिजे. अनेक सेंटरवरती मुलं येतात परंतु बाबा सांगतात की खोटं बोलतात, बाबांची आठवण करत नाही आणि तरी म्हणतात की आम्ही आठवण करतो. बाबा सांगतात की बाप समान बनण्यासाठी तुम्हाला बाबांनी दिलेल्या श्रीमताचं पूर्ण पालन करायचं आहे. बाबा म्हणतात आता इतके तुम्ही छोटे नाही राहिले, आता तुम्ही बुद्धीने पण आणि शरीराने वयाने पण मोठे झालेले आहात आणि बाबाचा प्रत्येक बच्चा हा समजदार आहे. तर बेसमज होऊन असं कोणतंही तो कर्म करणार नाही. बाबा सांगतात तुम्हाला तुमचं जीवनाचं लक्ष पुढे ठेवा आणि खुशीमध्ये राहा. कधीही तुमचा मनहूस होऊ नका, मनाला कमजोर बनवू देऊ नका. कधीही बाबा सांगतात की तुमच्या मनामध्ये कमजोर विचार येता कामा नये. असे विचार येता कामा नये की मी राजा बनेल की नाही, प्रजा बनणारे का राजा बनणारे, दासदासी बनणारे. बाबा सांगतात तुम्ही पुरुषार्थ करा, उंच ते उंच, श्रेष्ठ ते श्रेष्ठ पद प्राप्त
करण्याचा. पुढे बाबा सांगतात की बाबा आहे सर्व बंधनांपासून मुक्त करणारा. तर तुम्ही प्रेमाने बाबांची आठवण केली तर तुम्ही सर्व बंधनांपासून मुक्त व्हाल. याच्यामध्ये तुम्हाला लहान मुलासारखं बनायचं नाही. जसं लहान मुलगा, आपण एखादी गोष्ट सांगितली की तो विसरून जातो. त्याला म्हटलं खेळायला जाऊ नको, तर तो खेळायला बार बार जाणार. बाबा म्हणतात जे करू नको ते करणार आणि जे करायला सांगितलं ते करणार नाही. असं लहान मुलासारखं तुम्ही कधीही वागू नका. आपला जो सकाळचा टाइम आहे तो बाबांच्या आठवणीमध्ये सफल करा. कधीही आळस करू नका, कधीही थकान मानू नका. कारण सकाळची वेळ म्हणजे जन्माजन्माची कमाई करण्याची वेळ आहे. आणि ही जर वेळ वाया घालवली किंवा ही जर वेळ वेस्ट गेली तर तुमच्या जीवनाचं काही वर्ष हे वेस्ट जात असतं. म्हणून आरामात राहा, खुश राहा, प्रेमात राहा, परंतु शांतीने प्रेमाने बाबांची आठवण करा. बाबा म्हणतात यज्ञ सेवाद्वारा सर्व प्राप्तीचा प्रसाद प्राप्त करणारे तुम्ही ऑलराऊंडर आहात. संगमयुगावर बाबांनी आपल्याला ऑलराऊंडर पार्टधारी बनवलेला आहे. कारण सत्ययुगापासून तर कलियुगाच्या अंतापर्यंत आपणच हा पार्ट प्ले करत आलेलो आहे. म्हणतात ही ड्राम्यामध्ये तुमच्यासाठी लिफ्ट आहे. जो यज्ञामध्ये प्रेमाने ऑलराऊंडर सेवा करतो त्याला सर्व प्राप्ती एका प्रसादाच्या रूपाने प्राप्त होतात आणि तो नेहमी निर्विघ्न राहतो, तो नेहमी निडर राहतो. एकदा जर सेवा केली तर त्याला 1000 वेळा 1000 पटीने त्या सेवेचं फळ त्याला प्राप्त होतं. बाबा म्हणतात की स्थूल आणि सूक्ष्म त्याची बुद्धी बाबांकडेच लावून राहते, जोडलेली राहते. कुणाला संतुष्ट करणं, कुणाला प्रेम देणं, भरपूर करणं ही सुद्धा खूप मोठी सेवा आहे. आणि संतुष्ट करण्यासाठी फार मोठी सेवा करण्याची गरज नसते. तहानलेला पाणी पाजा, भुकेलेल्याला जेवण द्या. एखाद्याला शांतीची गरज आहे तर त्याला शांतीची व्हायब्रेशन द्या. एखाद्याला आनंद हवा आहे तर त्याला खूप मधुर वाणीने प्रेमाने बोला, त्यालाही आनंद होतो. बाबा म्हणतात की जसं मेहमान निवाजी करणं ही सुद्धा फार मोठी सेवा आहे. म्हणजे एखाद्याला जे हवं ते दिलं तर तो राजी होतो आणि त्या राजीमध्ये असं म्हणतात ना, राजी काय तो काजी. मग प्रत्येक आत्मा जर आपल्या कर्मावर संतुष्ट राहिला तर आपल्याला ते सुद्धा संतुष्टतेचं सर्टिफिकेट मिळू शकतं. पुढे बाबा सांगतात की स्वमानामध्ये स्थित राहा आणि अनेक प्रकारच्या अभिमानामधून स्वतः समाप्त व्हा. कारण अभिमान हा नेहमी खालच्या कलेला घेऊन जातो आणि स्वाभिमान हा नेहमी चढत्या कलेला घेऊन जातो. अभिमानाचे घर नेहमी खालीच असतं. स्वाभिमानामध्ये राहा म्हणजे उडती कला होईल, चढती कला होईल. आज बाबा सांगतात की जसं दुनियाच्या प्रत्येक रॉयल आत्म्याची छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, जसं छोट्या वस्तूंमध्ये बुद्धी किंवा वेळ तो देत नाही. कधी कधी आपण पाहतो की रॉयल घरामध्ये आपण पाहिलं खूप काही वस्तू पडून राहतात पण त्याचं त्याकडे लक्ष नसतं. मग रॉयल व्यक्ती रॉयल वस्तूंकडेच पाहतो, रॉयल व्यक्तींकडेच पाहतो. त्यांचं बोलणं रॉयल असतं, वागणं रॉयल असतं, राहणं रॉयल असतं. तसं आज बाबा आपल्याला सांगतात की तुम्ही इतके रॉयल बापाचे रॉयल मुलं आहेत तर तुमच्या बुद्धीला कधीही कचरा टच होता कामा नये. जर तुमच्या बुद्धीमध्ये व्यर्थ विचार आले किंवा वाईट विचार आले, नको ते विचार आले म्हणजे तुमची बुद्धी मातीत खेळल्या समान आहे. जसं एक रॉयल घरातली मुलं मातीत खेळायला जाऊ देत नाही किंवा जात नाही, तसं आपण रॉयल बाबाची मुलं आहोत तर आपणही व्यर्थ रूपी मातीमध्ये कधीही गेलं नाही पाहिजे. किंवा आपलं जीवन, आपलं चालचलन हे कधी साधारण नसलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये चांगले मॅनर्स असले पाहिजे, दैवी चलन असले पाहिजे, गोड स्वभाव असला पाहिजे, सरळ स्वभाव असला पाहिजे. बाबांना जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. आणि असं म्हणतात जे आवडे देवाला ते आवडे सर्वांना. जर जे बाबांना आवडणारं केलं तर ते सर्वांना आवडल्या समान
होऊ शकतं. ओम शांती.